नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी उपमत मुलानी. मी आता तेरखेड्यात आहे आणि इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांची बैठक पार पडलेली आहे. बैठकीत आलेले कार्यकर्ते, इथं नागरिक काय म्हणतात बघूया. काय सांगाल? बैठक पार पडली आता बैठक पार पडलेली आहे. सावंत सर 1 लाखाच्या मताधिक्यानं बुंबरवासी मतातून निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. कारण त्यांनी भीमा उजनी धरणाचं पाणी पाडव्याला या ठिकाणी आणणार आहे आणि सर्व एरिया ऊस भागा सगळं ऊस होणार आहे आणि भूम तालुक्याला दूध संघ उभा करणार आहेत. जे विकास कामे केलेले आहेत साहेबांनी, एवढी विकास कामं आता कधी झालेली नाहीत आणि त्यांनीच केले. आणि पुढील 5 वर्षात हे भूमपर्णवासी ज्या प्रकारे बारामती अकलूजमध्ये विकास झालेला आहे त्याच प्रकारे आमच्या मतदारसंघाचा होणार आहे. म्हणून साहेबाला 1 लाख मतांनी या ठिकाणचे मतदार निवडून देणार आहेत. तेवढ्याच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. बंद करा. हा तेरखेडमध्ये आज कॉर्नर सभेसाठी पूर्ण आपले 3 तालुक्यासाठी जे विकासाचा आतापर्यंत विकास, मी आतापर्यंत 40 वर्षात आतापर्यंत इतका विकास केलेला मी आणखी पाहिला नाही. विकासाची गंगा आणली आहे आपल्या सावंत साहेबांनी आणि सावंत साहेब 1 लाखाच्या फरकानं 100% निवडून येणार ही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. तेरखेडा गावी प्राध्यापक तानाजीराव सावंत यांची आज कॉर्नर सभा होती. तर त्यांना इतका ग्रामस्थांनी इतका उदंड प्रतिसाद दिलेला आहे फक्त त्यांच्या कर्तृत्वावर. आणि असा हिरा आमच्या मतदारसंघामध्ये मिळाला आहे म्हणून त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देणार. काय चांगले तानाजी सावंत साहेब? चांगले म्हणजे काय करते? चांगलं आमच्या मंदिराला 10 लाख निधी दिला तानाजी सावंत साहेबांनी गावात मंदिराला तेरखेडला. आतापर्यंत कोणत्या सरकारनं दिला नाही, कुठल्याच आमदारांनी दिला नाही. साहेबीन 4,000 रुपये एकर काढाय आणि सरकारनं भाव पाडलाय 3,500 ते 4,200. काय बसा गप्पा लय बोला. तर साहेब साहेबिनीला भाव द्या. काय म्हणले? 100% सोयाबीन पीक ज्यावेळेस पहिल्या वेळेस निघलं त्यावेळेस 1800 रुपये भाव होता. आज 4000च्या पुढे विकतोय. 100 अहो पैसे एकरला 8 एकरला किती झालं? 4 काय मागणी आहे तुमच्या आता? हा काय मागणी आहे? 6,000 भाव द्या. बोला. काय झालं बरं का, या मतदारसंघामध्ये 2 वर्षामध्ये जे सावंत साहेबांनी विकास केला कितीतरी 1000 कोटी निधी आणला. या 35 वर्षाचे म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून इतका निधी भागामध्ये आला नव्हता मतदारसंघामध्ये. माझं असं मत आहे बरं का, कुठेही बसा जेवायला पण वाढपे आपला पाहिजे. म्हणून साहेबांनी बरोबर प्रत्येक ठिकाणी मतदारसंघात गाव कोट्यावधी रुपयाचा निधी दिलाय म्हणून आम्ही साहेबाला मतदान करणार. मी खरं तर पहिला ठाकरे गटात जातो. कालच्या 3 तारखेला प्रवेश कोणाला विकारा पण 20 तारखेला मतदान आहे. सावंतला नाही आम्ही प्रचार करत आहेत. माननीय प्राध्यापक डॉक्टर सावंत जिंदाबाद आणि माननीय बिभीषण खामकर जिंदाबाद. हो, नंबर 1 मात्र निवडून येतात. काही काळजी करायला नाही, काय नाही. हो सर, हा बोला सर. सर बोला. ओनली तानाजी सावंत, ओनली तानाजी सावंत. सावंत खामकर. हो, गोल गरिबासाठी येतात धावत तेच आहेत आमचे डॉक्टर तानाजी सावंत. असं म्हणले? जो गरिबासाठी नडलेल्यासाठी येतो धावत तोच डॉक्टर तानाजी सावंत. काय म्हणाले? सावंत साहेबांच्या विकासावर प्रेरितून आज या जनतेनं ठरले सावंत साहेबांना 1 लाख मतांनी निवडून द्यायचं. यात कुठलीही शंका नाही. सावंत साहेबांना 1 लाख मतांनी आम्ही निवडून देणार. काय म्हणलं? डॉक्टर तानासाहेब नंबर 1 आणि अण्णा खामकर नंबर 1 निवडून द्यायचं आपलं काम आहे. हो, निवडून दिलं म्हणायचं. अरे सावंत येणार सांगितलं की एकदा ओनली तानाजी सावंत. साहेब वातावरण एक नंबर वातावरण आहे. ते फक्त आपलं साहेब काम करतात, सावंत साहेब काम करतात आणि त्याच्यावरच ते मोठ्या बोलतात. ते घराच्या बाहेर निघायला त्यांना आता लाज वाटायली. त्यांच्या घरापासलं रस्ता होत नाहीत आणि आता म्हणतात की साहेबांनी मरून टाकला हे केला. त्यांना तेवढंच बोलायचं फक्त आता. काय सभा होती साहेबांच्या? चांगली हो, काय वाटलं? बरं वाटलं. बघा, इथं आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांची सभा पार पडली आणि इथं कॉर्नर बैठक होती. कॉर्नर बैठक पार पडली. त्यांच्या बैठकीमध्ये आलेले लोक नेमकं काय म्हणाले
मी तुम्हाला या बैठकीत आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. तेरखेडा गावात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तरांजराव सावंत आले होते. त्यांनी बैठक घेतली आणि बैठकीत आलेले लोक काय म्हणाले मी तुम्हाला दाखवले. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,08,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, तेरखेडा, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.